नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. DMIS अकॅडमीमध्ये आपले सहर्ष स्वागत. नुकतीच नगर परिषद कर निर्धारण परीक्षेची फायनल रिस्पॉन्स शीट आलेली आहे आणि आता तुमच्या मनात प्रश्न पडले असतील की आता कट ऑफ साधारणपणे किती लागू शकतो आणि नॉर्मलायझेशन वगैरे ह्या गोष्टी होणार आहेत का? तसेच जागा वाढीबद्दलच बरेच जण प्रयत्न करत आहेत. तुम्हाला माहीत असेल ट्विटर वार सध्या चालू आहे. तर जागा वाढणार आहेत का? या सर्व गोष्टींची चर्चा आपण या व्हिडिओमध्ये आज करूया. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण जर तुम्ही मध्ये स्किप केला तर तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी कळणार नाही. ओके, चला तर मग सुरुवात करूया. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे कट ऑफचा जो आपण अंदाज वर्तवणार आहे त्यासाठी आपण कुठले घटक विचारात घेणार आहोत. ठीक आहे. तर पहिला घटक आहे तो म्हणजे एकूण जागा. आपल्याला माहिती आहे की एकूण जागा आहे जवळपास 463. ओके, तर कॅटेगरी वाईज सेक्रेशन तुम्ही पाहू शकता, जर ओरिजिनल ॲड आहे त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये पण 3 प्रकारच्या श्रेणी आहे, बरोबर. जरी ग्रुप सीची ही जागा असेल त्याच्यामध्ये पण 3 श्रेणी आहेत, श्रेणी अ, ब आणि क. तर श्रेणी अ साठी ज्या आहेत आपल्या जागा त्या आहेत 24 जागा आहेत, लक्षात घ्या. नंतर श्रेणी ब साठी ह्या जवळपास 93 जागा आहेत. नंतर श्रेणी क साठी ह्या आहेत 346 जागा. ठीक आहे. तर ह्या झालं जागेंचं वर्णन. त्यानंतर मेन म्हणजे एकूण आलेले अर्ज. तुम्ही जर पाहिलं असेल नोटिफिकेशन, तर त्याच्यामध्ये दिलं आहे की 1,47,006 एवढ्या जागा, एवढे अर्ज ह्या 463 जागांसाठी आलेले आहेत. तर त्यानुसार आपण अंदाज लावू शकतो की किती कॉम्पिटिशनची लेवल आहे. ठीक आहे. तर आणि पुढची गोष्ट म्हणजे पेपरचा पॅटर्न. 2 पेपर होते. पहिला पेपर 60 क्वेश्चन 120 मार्क आणि दुसरा पेपर 40 क्वेश्चन 120 मार्क. राईट. तर दोन्ही पेपरमध्ये सर याच्यामध्ये थोडंसं प्रिंटिंग मिस्टेक आहे. तर हे 40 क्वेश्चनची तर 80 मार्क पकडा. ठीक आहे. तर 60 क्वेश्चनचे 120 मार्क आणि 40 क्वेश्चनचे 80 मार्क, असे जवळपास टोटल करून होतं 200 मार्क्स, राईट. पण प्रत्येक पेपरमध्ये तुम्हाला 45% मार्क मिळवणं हे कंपल्सरी होतं. तो क्वालिफाईंग क्रायटेरिया आहे. तर तुम्हाला 45% मार्क मिळाले नाही तर जरी तुम्ही दुसऱ्या पेपरमध्ये टॉपरही जरी असाल तरी तुमचा सिलेक्शनसाठी कन्सिडर केलं जाणार नाही. त्यामुळे तुम्हाला दोन्ही पेपरमध्ये मिनिमम 45% मार्क मिळवणे कंपल्सरी आहे आणि त्याच्यावर जो कट ऑफ लागेल तो असेल तुमचा कट ऑफ. ठीक आहे. तर लक्षात घ्या, हे तुमचं पेपर पॅटर्न. आणि पुढची गोष्ट म्हणजे निगेटिव्ह मार्किंग, जी काय 1/4, राईट. तर निगेटिव्ह मार्किंगबद्दल तुम्हाला ह्या बेसिक गोष्टी माहितीच आहेत, त्याबद्दल मी आता जास्त सांगणार नाही. तर या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपल्याला कट ऑफबद्दल चर्चा करावी लागेल, राईट. तर मार्केटमध्ये वेगवेगळे कट ऑफ तुम्ही ऐकले असतील. जवळपास 150 पासनं 180 पर्यंत कट ऑफ फिरत आहेत. पण आपण थोडासा बऱ्याचशा गोष्टींचा विचार करून आपले बरेचसे विद्यार्थी मित्रांनी ग्रुप सीचा पेपर दिलेला आहे. तसेच नगर परिषदेचा पेपर दिला आहे. यापूर्वी झालेल्या पेपर, तलाठी वगैरे सगळ्या गोष्टींचा विचार करून आपण कट ऑफबद्दल थोडंसं प्रिडिक्शन करणार आहोत. ओके. तर कट ऑफबद्दल चर्चा करण्या अगोदर आम्ही तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगू इच्छितो. ती एक गोष्ट म्हणजे आपण एक नवीन चॅनेल चालू केलेलं आहे, ते म्हणजे अबकी बार कट ऑफ पार. तर याच्यामध्ये आपण ज्या सध्या 2024 मध्ये वेगवेगळ्या एक्झाम होणार आहेत, तर त्यासाठी आपण करंट अफेअर्स हे त्याच्या नोट्स किंवा हायलाईट करून देत असतो. त्यासाठी आपण लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, इंडियन एक्सप्रेस, हिंदू, PIB आणि वेगवेगळ्या गव्हर्नमेंट साईटवरनं आपण चालू घडामोडी टाकत असतो. तसेच चालू घडामोडीचे जे अतिसंभाव्य प्रश्न आहेत ते आपण डेली MCQ फॉर्मॅटमध्ये टाकत असतो. तुम्ही ते क्विजमध्ये सोडू शकता. तसेच आपण वेगवेगळ्या प्रकारचे स्टडी मटेरियल इमेज किंवा PDF स्वरूपातही टाकत असतो. गव्हर्नमेंटच्या वेगवेगळ्या महत्त्वाच्या नवीन स्कीम्स हे आपण डेली टाकत असतो. तसेच विविध परीक्षांचे रिझल्ट्स किंवा एक्झामचे नोट्स किंवा वेगळ्या परीक्षांचे घोटाळा अपडेट्स, ह्या सगळ्या गोष्टींची माहिती आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर डेली रेग्युलरली अपडेट करत असतो. टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेलच, तसेच ती तुम्हाला डिस्क्रिप्शन चॅनल किंवा कमेंट सेक्शनमध्ये भेटून जाईल. त्यानुसार तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून ह्या सगळ्या गोष्टींचा ॲक्सेस करू शकता. आणि यासाठी आपण जे फॅकल्टी मेंबर्स आहेत त्यांना जवळपास 10पेक्षा जास्त विविध मुख्य परीक्षांचा तसेच इंटरव्ह्यूचा अनुभव आहे. आपले जे फॅकल्टी मेंबर्स आहेत ते जवळपास 5 ते 6 वर्षांपासून पुणे, दिल्ली किंवा वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीमध्ये टीचिंगचा अनुभव असलेले आहेत. आपलं मेन टार्गेट आहे ते कंबाईंड प्रिलिमला 65+ मार्क्स घेणे आणि राज्यसेवेला 125+ मार्क्स देणे. त्यासाठी तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. ओके. तर आणि आपली
पहिली प्री लेक्चर सिरीज चालू झालेली आहे, ती म्हणजे अतिसंभाव्य वन लायनर चालू घडामोडी प्रश्न. तर पूर्ण वर्षभराचे म्हणजे 2023 आणि 2024 ते हाफ इयर म्हणजे जानेवारी 2023 पासून जून 2024 पर्यंत जवळपास 75 आठवड्याच्या चालू घडामोडी आपण ह्या वन लायनर क्वेश्चन स्वरूपात कव्हर केलेल्या आहेत. याची फ्री लेक्चर तुम्हाला यूट्यूबला रेकॉर्डिंग भेटून जाईल. असं पहिलं लेक्चर आपण यूट्यूबला टाकलेलं आहे. लवकरच आपण बाकीचे लेक्चरही टाकणार आहोत. त्यामुळे तुम्ही हे फ्री प्लेलिस्टमध्ये जाऊन हे लेक्चर पाहू शकता. ओके, चला तर मग सुरुवात करूया. ते म्हणजे कट ऑफ बद्दलचं प्रेडिक्शन. तर नगर परिषद कर निर्धारण अधिकारी 200 मार्कापैकीचा कट ऑफ आपण सध्या डिक्लेअर करणार आहोत. काही महत्त्वाच्या गोष्टी याच्यानंतर मी सांगणार आहे की ह्या कट ऑफसाठी कुठल्या गोष्टी कन्सिडर केलेल्या आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण पहा, कारण बऱ्याच जणांना डाऊट असू शकतो की एवढा कट ऑफ लागू शकतोच का, अजून नॉर्मलायझेशन बाकी आहे. त्यामुळे त्या गोष्टी आपण पुढे डिस्कस करणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका. चला तर ओपन मेलचा कट ऑफ जो आहे तो साधारणपणे सध्याच्या जागांवर आणि सध्याच्या मार्कांवर तर तो लागेल 155 प्लस ऑर मायनस 5. नंतर ओपन फिमेलचा कट ऑफ लागेल 147 प्लस ऑर मायनस 5. ओबीसी मेलचा कट ऑफ लागेल 145 प्लस ऑर मायनस 5. ओबीसी फिमेलचा कट ऑफ लागेल 140 प्लस ऑर मायनस 5. ईडब्ल्यूएस मेलचा कट ऑफ लागेल 150 प्लस ऑर मायनस 5. ईडब्ल्यूएस फिमेलचा कट ऑफ लागेल 145 प्लस ऑर मायनस 5. एससी मेल कॅटेगरीचा कट ऑफ लागेल 140 प्लस ऑर मायनस 5. एससी फिमेल कॅटेगरीचा कट ऑफ लागेल 138 प्लस ऑर मायनस 5. एसटी मेलचा कट ऑफ लागेल 135 प्लस ऑर मायनस 5. एसटी फिमेलचा कट ऑफ लागेल 132 प्लस ऑर मायनस 5. नंतर एनटी कॅटेगरीचा कट ऑफ लागेल 137 प्लस ऑर मायनस 5. आणि एसबीसी कॅटेगरीचा कट ऑफ लागेल 132 प्लस ऑर मायनस 5. तर आता या कट ऑफमध्ये चेंजेसही होऊ शकतात. फायनल पुढे जाऊन नॉर्मलायझेशन किंवा जागा वाढ या बऱ्याचशा गोष्टीमध्ये होऊ शकतात चेंजेस. त्यामुळे कट ऑफमध्ये फरक पडू शकतो. त्यामुळे कट ऑफ फायनल नाही आहे. तुम्ही याच्यामध्ये थोडासा अंदाज घेऊन काही प्लस मायनस 5-10 मार्क करू शकता तुमच्या अंदाजानुसार. त्यामुळे थोडंसं समजूतदारीने ह्या सगळ्या गोष्टींचा आढावा घ्या तुम्ही आणि त्यानुसार तुम्ही तुमचं प्रिपरेशन चालू ठेवा. ओके, पुढची गोष्ट म्हणजे नॉर्मलायझेशन होणार आहे का. तर ऑब्व्हियसली आपल्याला माहिती की जवळपास 8 शिफ्टमध्ये पेपर झालेले आहेत, राईट. आणि ज्या वेगवेगळ्या शिफ्टमध्ये पेपर होतात त्यावेळेस डिफिकल्टी लेवल प्रत्येक शिफ्टची वेगवेगळी असते. काहींना पेपर इझी असतात, काहींना पेपर डिफिकल्ट असतात, राईट. तर त्यानुसार आपलं नॉर्मलायझेशन होणार आहे. आता नॉर्मलायझेशन कसं होणार आहे आपल्याला गोष्टी ते लगेच डिक्लेअर करत नाहीत. ज्यावेळेस नॉर्मलायझेशन होईल, काय फॉर्म्युला वगैरे वापरतील ते त्याच्यामध्ये डिक्लेअर करतीलच, राईट. तर शक्यतो नॉर्मलायझेशनने काहींचे मार्क वाढतात. ज्यांना पेपर ज्या शिफ्टचा पेपर डिफिकल्ट होता त्यांचे मार्क नंतर वाढतात आणि ज्या शिफ्टचा पेपर इझी होता त्याचे मार्क कमी होतात. हा आत्तापर्यंत ट्रेंड आहे. त्यामुळे नॉर्मलायझेशनने काय मार्कमध्ये चेंजेस होतील आता ते आपल्याला नंतरच कळेल. हे पण जे आपण अंदाज लावला की शक्यतो नॉर्मलायझेशनने मार्क वाढतात असा आत्तापूर्वीचा अनुभव आहे. त्यामुळे आपण जे सांगितलेले कट ऑफ आहेत त्याच्यामध्ये काही चेंजेस होऊ शकतात. त्यामुळे सांगितलेले कट ऑफ फायनल असतील असं नाही. त्याच्यामध्ये आपण नंतर काही चेंजेस करायची गरज पडली तर ते नॉर्मलायझेशन नंतर सांगूया. पुढची गोष्ट बऱ्याच जणांना थोडासा या एक गोष्ट ते म्हणजे जागा वाढणार आहेत का. कारण जागा वाढल्या की ऑब्व्हियसली कट ऑफ खाली येणार. कारण सध्या 463 जागा आणि जर अर्ज पाहिले ते 1,47,000 म्हणजे जवळपास 1.5 लाख जागा आपण पकडूया, ठीक आहे. तर एवढ्या कमी जागांसाठी एवढे जास्त अर्ज आलेले असताना तर कट ऑफ नक्कीच जास्त जाणार हे शुअर आहे. पण जर जागा वाढल्या तर कट ऑफ नक्कीच खाली येईल आणि तो खूपच खाली येईल. कारण बरेचसे मुलांनी ऑप्ट आऊट करतील, कारण बरेचसे जण तलाठी जॉईन होणार तुम्हाला माहिती आहे, किंवा अजून बरेचसे एक्झाम राज्यसेवेचे असतील. अशा बऱ्याचशा एक्झामचे रिझल्ट यावर्षी लागलेले आहेत किंवा लागत आहेत. त्यामुळे बरेचसे मुलं ऑप्ट आऊट करतील आणि जो फायनल कट ऑफ आहे तो नक्कीच खाली येईल, राईट. त्यामुळे सध्या ज्यांना 150च्या वर मार्क आहेत ॲटलिस्ट ओपन कॅटेगरीवाल्यांनी, त्यामुळं थोडंसं शुअर राहू शकता की तुम्हाला पास होण्याचे चान्सेस जास्त आहेत. त्यामुळे तुम्ही त्यानुसार तुमचं अभ्यासाचं प्रिपरेशन आणि शेड्यूल बनवू शकता. तर हे सर्वसाधारणपणे आपण चर्चा केलेली आहे. यानंतर जे काही अपडेट्स येतील नगर परिषदेच्या मार्कांबद्दलचे, नॉर्मलायझेशन असो किंवा जागा आवड असेल त्याबद्दल आपण पुन्हा एक नंतर व्हिडिओ बनवूया. तुमचा काही डाऊट्स असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये टाकू शकता. तुम्ही तुमचा बहुमूल्य वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद. आणि आपलं टेलिग्राम चॅनेल जॉईन करायला विसरू नका. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपलं यूट्यूब चॅनल आहे सबस्क्राईब करून ठेवा, कारण आपण असेच नवीन नवीन अपडेट्स डेली किंवा 1-2 दिवसांनी आणत असतो.
त्यानुसार तुम्हाला जे अपडेट्स आहेत ते लवकरात लवकर मिळतील आणि तुम्ही तुमचं त्यानुसार तुमच्या प्रिपरेशनला तुम्ही डायरेक्शन देऊ शकता. तर तुम्ही तुमचा बहुमूल्य वेळ दिला त्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद. ऑल द बेस्ट.